येऊ शकतो. म्हणजे टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप झाली आहे की त्याच्यामुळे कितीतरी गोष्टी ज्या कधी काळी आपल्याला अशक्य वाटत होत्या त्या आज शक्य झाल्यात. आणि मग फक्त रिसर्च करायचा की त्याच्यामधले इनोव्हेटिव्ह मेथड्स पण शोधायचे, हा एक गहन विषय राहतो. नम्रता म्यूट झाले तुझं. आता येतोय आवाज? कधी म्यूट येतो झाली? येतो येतो येतो. हो. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नॅक सारख्या इन्स्टिट्यूशनला जेव्हा तुम्ही तुमच्या रिसर्च इनोव्हेशन्स मधल्या गोष्टी दाखवताय, तर तेव्हा इन्स्टिट्यूशनल इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस याच्या अंडर आपण काय काय करू शकतो याच्याबद्दल हे व्याख्यान असेल. तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला या कार्यक्रमाचे जे आपण उद्घाटन घेणार आहे ते आपल्या नेहमीच्याच पद्धतीने रयत गीताच्या सुमंगल सुमधुर अ, शब्दांनी किंवा त्या याच्यामध्ये आपण घेणार आहोत. तर मग मी ससाने सरांना अशी विनंती करते आणि आपल्या प्राचार्यांच्या परवानगीने या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मी ससाने सरांना विनंती करते की त्यांनी रयत गीतास सुरुवात करावी. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. कर्मवीरांचे ज्ञानपीठ शक्तिपीठ धरणे आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मूर्ते आहे. धर्मजातीच्या दिले मी पण पाठवले त्यांना बघायचे पाठवले मग त्याला सांगितलं तुम्ही पाठवले त्याच्यावर भरपूर करा म्हणलं त्यांना लिंक मध्ये होत नव्हतं पाठवलं त्याच्यावर करा म्हणलं प्रोसेस मध्ये आहेत ते करायला नाही. लक्ष्मी वहिनी झाली आई. गमवानी शिखा मंत्र हा करुणाईला वेळ होई. स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. साठी तुमची शिजली चंदन राया. अनाथ जीवा सदा लाभली मातृ तुमची माया.
सृष्टीचा निर्मित तोही ठरतो आहे प्रेमधून सगळ्या लोकांचा माणूस आता ठरतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन सगळ्या लोकांचा माणूस आता ठरतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे मधून सगळ्या लोकांचा माणूस आता ठरतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे मधून सगळ्या लोकांचा कर्मवीरांचे ज्ञानपीठ शक्तीपीठ धरले आहे शाहू फुल्यांचे समानतेचे तत्वमानसी मुरले आहे धर्मजातीच्या पालकांचे मूल्यमानवी जपतो आहे सगळ्या लोकांचा माणूस आता ठरतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा ठरतो आहे सगळ्या लोकांचा लक्ष्मी आई कमवाई शिखा मंत्र करुणाईला होई स्वावलंबी वृत्ती ठेवून ध्यान साधना करतो आहे सगळ्या लोकांचा माणूस आता ठरतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे मधून सगळ्या लोकांचा साठी अण्णा तुमची शिजली चंदन राया अनाथ जीवा सदा लाभली मातृदयी तुमची माया सृष्टीचा निर्मित तोही ठरतो आहे प्रेमधून सगळ्या लोकांचा माणूस आता ठरतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे प्रेमधून सगळ्या लोकांचा धन्यवाद सर. तर अशा तऱ्हेने आपल्या आजच्या या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा प्राचार्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या परवानगीने पार पडलेला आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नॅकमध्ये आपल्या महाविद्यालयाने याच्या आधी 2 वेळा ए ग्रेड घेतलेला आहे आणि त्यानंतर अशा एखाद्या कार्यक्रमाचं महत्त्व नक्कीच अधोरेखित होतं की इन्स्टिट्यूशनल इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस काय काय करता येतील. कारण या पंचक्रोशीमध्येही आपल्याला माहिती आहे की आपल्या कॉलेजचं नावलौकिक खूप आहे आणि त्यानंतर फक्त इतक्यावरती न थांबता नवीन गोष्टी कशा ऍड करता येतील किंवा इनोव्हेटिव्ह कोणत्या गोष्टी आपल्याला आणता येतील
याच्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे हे आजचं व्याख्यान. आणि या कार्यक्रमाचं सर्वात मोठं आकर्षण ज्याला आपण म्हणू शकतो ते म्हणजे आपले आजचे वक्ते. आपले आजचे वक्ते आहेत जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरचे प्राचार्य डॉक्टर R.R. कुंभार सर. आणि या कार्यक्रमाचं आपल्या प्रमुख पाहुण्यांची ओळख तर आपण करून घेईनच, पण त्याच्या आधी आपल्या प्रोटोकॉलनुसार कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी आपल्या केमिस्ट्री डिपार्टमेंटच्या सिनियर मोस्ट फॅकल्टी ज्यांना मी म्हणू शकते आणि ज्या आपल्या कॉलेजमध्ये एकमेव प्रोफेसर आहेत त्या डॉक्टर P.V. पिस्ते मॅडम यांना निमंत्रित करते. Good morning, all of you. Honorable Principal, Dr. L.D. Kadam sir. Today's speaker, Principal Dr. R.R. Kumbar sir. Jaysinkpur College, Jaysinkpur. All the teaching staff, members of Research Promotion Committee, and my dear students. Now today we are going to organize the lecture on institutional innovative practices. We know that Indian higher education has been continuously developing its quality base, but still there is a lack in greater reforms, lagging behind the top world educational institutions. So it has become the need of hour to cope with the changing the dimensions and means of higher education and to sustain in the time of the globalization. It also required to provide the need-based quality education, generating their bases worldwide. The use of technology is the driving force in the today's education system by generating new ideas through research and innovation. So, we have invited today's speaker, Principal Dr. R.R. Kumbar sir. It gives me immense pleasure to introduce him. He has huge biodata. In fact, all of us eager to listen to their lecture. So I introduce briefly. He did MSc, MPhil, PhD in the physical chemistry at our university. He has 36 years of teaching experience. He has published 60 research papers at international levels and delivered 190 lectures at national, international conferences and seminars. His literacy contribution is immense. He is actively involved in different educational and many social activities. On this basis, he has received the numerous awards and fellowships, including for his research work, special work in education, बहुजन शिक्षक पुरस्कार, शाहू समता राष्ट्रीय पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, special fellowship by the Department of Science and Technology, etc. Now he is working as a principal at Jaysinkpur College, Jaysinkpur. Although he is currently contesting from the Legislative Council Teachers Constituency for the new educational revolution. So I urge all of you to vote for him first and elect him to sort out the long-standing work of teacher. Such an eminent personality with us today. I welcome him. I am also welcome our enthusiastic and dynamic principal, Dr. L.D. Kadam sir, for his guidance and well cooperation to organize this lecture. Now I hand over to the Namrata. Thank you very much. थँक्यू सो मच मॅडम. अगदी सुलभ शब्दांमध्ये आपण आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्यांची ओळख सर्व शिक्षकांना व सर्व विद्यार्थ्यांना करून दिली आहे. आणि मी जाणू शकते की याच्यानंतर सरांकडून किंवा सरांच्याच शब्दात या विषयावरती अधिक ऐकण्याची लोकांना उत्सुकता नक्कीच असणार आहे. आणि त्यामुळेच अधिक वेळ न दवडता मी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमुख वक्ते प्राचार्य डॉक्टर R.R. कुंभार सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात. Okay, dear friend, Principal L.D. Kadam sir,
my former colleague, Mr. Madam, and it's very nice to meet all of you. The subject is innovative practices or research and innovation. So many times we mislead with the couple of words, research and innovation. Particularly, what is innovation? I can better deal in English, but for all people, may I deal in Marathi? Will it be comfortable? Mr. Madam? Will Yes, it be sir. comfortable? Okay. Innovation is the mother of three words. First, invention. Second, discovery. And third, research. म्हणून बघ, इन्व्हेन्शन म्हणजे शोध लावणं, डिस्कव्हरी म्हणजे असलेलं शोधणं, आणि रिसर्च म्हणजे काय शोधलं जायचं याचा आढावा घेऊन त्या मार्गावर 2 पावलं चालणं. आणि म्हणून ह्या तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, पण त्या तिन्ही गोष्टीची आई जी आहे ती इनोव्हेशन आहे. आणि इनोव्हेशन इज अ बायोलॉजिकल प्रॉपर्टी ऑफ ह्युमन बीइंग. नवोपक्रम, नवीन काहीतरी हवं असतं मला, आणि म्हणून हे नवीन हवं असण्याची जी झील आहे ती झील सुरू होते खऱ्या अर्थानं रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये 12व्या वर्षापासून, आणि ही जास्तीत जास्त टिकते 24 वर्षापर्यंत. आणि एवढ्या काळामध्ये सर्व मुलं शिक्षकांच्या ताब्यात असतात, आणि म्हणून शिक्षकांच्याकडून इनोव्हेशनची संस्कृती जर मिळाली नाही तर आपल्याला असं आढळून येईल की मुलांच्या मध्ये इनोव्हेशन येणार नाही. आणि म्हणून नॅकनं, युजीसीनं किंवा जगातल्या ज्यांच्याबरोबर मी काम करतो, मी बाबा न्यूटन फाउंडेशन मध्ये काम करतो फॉर इनोव्हेटिव्ह टीचिंग प्रोसेसेस. ज्यावेळेला आम्हाला असं लक्षात येतं की शिक्षकांच्याकडे इनोव्हेशन नसेल तर विद्यार्थ्यांकडे इनोव्हेशन येत नाही. आणि म्हणून मागच्या वेळेला कॉलेजच्या नॅकमध्ये रिसर्च, एक्सटेन्शन अँड कन्सल्टन्सी होती, त्याच्याऐवजी रिसर्च, इनोव्हेशन अँड एक्सटेन्शन हा भाग आलेला आहे. आता हे लॉजिकल आहे. जे संशोधन होतं, जे इनोव्हेशन होतं ते समाजासाठी वापरलं पाहिजे असा आदेश आपल्याला भारतीय संविधानानं दिलेला आहे. तो 1956च्या युजीसी कायद्यामध्ये रिफ्लेक्ट झालेला आहे. आणि आता महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट जर तुम्ही पाहिला तर या महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्टच्या आर्टिकल 4 मधल्या उप आर्टिकल 4 मध्ये दिलेला आहे की इनोव्हेशन करणं आणि समाजाला त्याचा फायदा देणं म्हणजे एक्सटेन्शन करणं हे प्राध्यापकांचं, विद्यार्थ्यांचं, महाविद्यालयाचं आणि विद्यापीठाचं कर्तव्य आहे. आता हे इनोव्हेशन काय असतं म्हणजे मला रिसर्च, इनोव्हेशन इन रिसर्च असा पहिल्यांदा सब्जेक्ट सुचवण्यात आलेला होता. मी नको म्हटलं. याचं कारण रिसर्च सुद्धा सायन्सवाल्यांची जास्त मक्तेदारी आहे आणि बाकीच्या लोकांची एपीआय साठीची गरज आहे असा एक गैरसमज आहे. मी मुद्दाम गैरसमज असं म्हणतो. म्हणून इनोव्हेशन इन इट सेल्फ डील्स विथ द हायपोथॅलॅमस अँड न्यूकॉर्टेक्स. मेंदूचा फ्रंटल लोब जो आहे या फ्रंटल लोबशी इनोव्हेशन संबंधित आहे. आणि मग हा फ्रंटल लोब आर्ट्सच्या माणसाला आहे, कॉमर्सच्या माणसाला आहे, सायन्सच्या माणसाला आहे, सगळ्यांनाच आहे. आपल्याकडे आज इनोव्हेशनची चर्चा सुरू झाली आहे, परंतु युरोपीय देशामध्ये आणि अमेरिकेमध्ये 20 वर्षापूर्वी इनोव्हेशन नावाची गोष्ट सुरू झाली होती. ते सुरुवात अमेरिकेतल्या 4H फाउंडेशनने केली होती. पण असं लक्षात आलं की मुलांची कल्पनाशक्ती फार प्रचंड असते आणि त्या कल्पनाशक्तीला जर वाव दिला, ज्याला मती म्हणतात, मती म्हणजे अक्कल, मती म्हणजे नवीन विचार करण्याची क्षमता,
म्हणून महात्मा फुले जे म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. त्यातला सगळ्यात महत्वाचा अर्थ आहे मती. आणि मतीचं डेरिव्हेशन आहे इनोव्हेशन. इनोव्हेशन मे बी एनिथिंग. आपल्याला निरनिळ्या बाटल्या दिसतात ना, त्यांची टोपणं दिसतात, तेलासाठीचे वेगळे पाउचेस मिळतात, सॉससाठीचे पाउचेस असतात. या प्रत्येक ठिकाणी एक एक इनोव्हेशन असतं. पहिलं जे आहे त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आणि नवीन आयडिया लढवून मला करता येतं. उबेर आणि ओला एकही टॅक्सी मालकीची नसणाऱ्या 2 कंपन्या. झोमॅटो एकही हॉटेल मालकीचं नसणारे आणि सगळ्यांना जेवण पुरवणारे लोक. ह्या सगळ्या इनोव्हेशनच्या कॉन्सेप्ट आहेत. पेन्स मध्ये झालेल्या कॉन्सेप्ट इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट आहेत. माऊस मध्ये झालेल्या इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट आहेत. ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात, अनेक पद्धती येतात. आता मी माझ्या कॉलेजमधलं उदाहरण घेतो की एक इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट आमच्याकडे घेतलाय की आमच्याकडे 3,500 मुलं आहेत. यात इनोव्हेशन काय आहे? माझ्याकडे 3,500 मुलं नाही आहेत, मला 3,500 कुटुंबाचं गाव माझ्या ताब्यात आहे. मी इथं उच्चारलेला शब्द त्याच दिवशी संध्याकाळी कोणत्याही उपकरणाशिवाय 54 गावामध्ये जातो. त्यामुळे 54 गावामध्ये काय घडवायचं ते मी ठरवू शकतो. दिस इज इनोव्हेटिव्ह आयडिया. 3,500 मुलं आहेत, त्यांचे जन्मदिवस आहेत, त्यांचे बर्थडेज आहेत. बर्थडेला विश करून आपल्याला केक विकता येतो, चांगल्या दर्जाचा केक, कारण फूड सायन्स आमच्याकडे आहे. तेव्हा फूड सायन्सच्या मुलांना एक व्यवसाय निर्माण होतो. दिस इज इनोव्हेशन. कारण बर्थडे होतच असतात, केक्स तयार होतच असतात, बेकरीवाले विकतच असतात, पण एखाद्या माणसाला बर्थडेच्या आदल्या दिवशी फोन करणं, विश करणं आणि आमच्याकडे केक मिळतो असं सांगणं आणि त्या अर्थानं मोठ्या प्रमाणावर विक्री करणं, दिस इज इनोव्हेशन. फुलपाखरं येतात. फुलपाखरं सगळ्यांनाच माहित आहेत, त्यांच्या जाती जुलाजीच्या लोकांना कदाचित माहीत असतात. पण 34 प्रकारचे फुलपाखरं आपलं लाईफ सायकल पूर्ण करतील अशा प्रकारची बटरफ्लाय गार्डन तयार करणं, ज्याचं आमच्याकडे इथे केलेली आहे बटरफ्लाय, हे इनोव्हेशन आहे. याचं कारण मग कुठल्याही पुस्तकात न पाहता या 34 जातींची फुलपाखरं कशी असतात, त्यांच्या अळ्या कशा असतात, त्यांचे कोश असे कशा असतात, हे सगळं शिकण्याची सोय आहे. सो नाऊ गार्डन इज अ लर्निंग सेंटर इज इनोव्हेशन. इनोव्हेशन मधनं काय काय सुरू होतं तर स्टार्टअप पर्यंत जाता येतं. इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड स्टार्टअप. एक आयडिया आहे, ज्या आयडियाचा व्यवसाय होऊ शकतो, ती कल्पना उभवणं. इन्क्युबेशन म्हणजे उभवणं, अंडी जशी उभवतो तसं, यातनं पिलू बाहेर पडलं पाहिजे ना, तसे कल्पना उभवून त्यामधनं व्यवसाय बाहेर पडला पाहिजे. सो इट इज इन्क्युबेशन. आणि त्यानंतर स्टार्टअप निर्माण होणं. तुम्हाला काय वाटतं की डिग्री जी आपण शिकवतो याला आपल्या एज्युकेशनच्या भाषेमध्ये लिबरल एज्युकेशन असं म्हणतात. BA, BSc, BCom वगैरे जे आहे ना, हे लिबरल एज्युकेशन आहे. MA, MSc, MCom. त्यातनं काय तयार करतो आपण? व्हॉट इज अवर प्रॉडक्ट? डिग्री मिळते. डिग्री कशासाठी असते? ज्यावेळेला जवाहरलाल नेहरूंनी इंग्लंड मधल्या हॅरो युनिव्हर्सिटी मधनं डिग्री मिळवली आणि त्यांनी वडिलांना एक पत्र लिहिलं. ते म्हटले, इट्स नॉट नॉलेज अँड इन्फॉर्मेशन that I get from the education. I think it's attitude about the life. ही ॲटिट्यूड निर्माण करणं, एका चांगल्या नागरिकाची ॲटिट्यूड निर्माण करणं, एका नॉलेजेबल माणसाची ॲटिट्यूड निर्माण करणं, हे लिबरल एज्युकेशनचं काम आहे. आणि म्हणून त्याच्या डोक्यावर नोकरी ठेवता येत नाही प्रयत्न केला तरी. मग नोकरीचा आणि डिग्रीचा काही संबंध असला पाहिजे का नको? डिग्रीच्या काळात इनोव्हेटिव्ह विचार करायला सुरुवात करून जर तुमच्यामध्ये ॲटिट्यूड तयार झाली तर त्यातनं अनेक व्यवसाय तयार होतात. किती प्रकारचे व्यवसाय तयार होतात?
तर तुम्ही म्हणाल तेवढे व्यवसाय चालवू शकतात. ही ऍटिट्यूड एकदा गांधीजींना विचारलं होतं, शिक्षा क्या है? गांधी म्हणाले, शिक्षा क्या है? शिक्षा है जीने का हुनर और थोडासा ज्ञान. जगण्याची कला. ही जगण्याची कला आहे ना, त्याला इनोव्हेशन म्हणतात. आणि या इनोव्हेशन मधनं तुमचं लाईव्हलीहूड तयार होतं. डिग्रीमधनं लाईव्हलीहूड तयार होत नाहीये. म्हणून डिग्री, आता मी ज्या कमिटीवर काम करतो, एक अपेक्स कमिटी आहे 5 लोकांची भारतासाठीची, ज्याच्यामध्ये मी आहे, युजीसी व्हाईस चेअरमन भूषण पटवर्धन आहेत, सिम्बॉयसिसच्या स्वाती मुजुमदार आहेत, AICTEचे सेक्रेटरी आहेत आणि MHRDचे सेक्रेटरी आहेत. आम्ही सगळे मिळून स्किल एम्बेडेड डिग्री कोर्स याच्याबद्दल विचार करतोय. दिस इज अगेन ए इनोव्हेशन, की डिग्री घेता घेता मला जगण्याची कला पण मिळाली पाहिजे असं म्हणणं आणि ती उपलब्धता करून देणं ही इनोव्हेटिव्ह आयडिया आहे. आणि त्याचं इन्क्युबेशन आमची 5 जणांची कमिटी सध्या करते, की जेणेकरून डिग्री घेताना काम करणारा, जगायला लायक असणारा माणूस आम्ही तयार करू शकतो का नाही करू शकत, आणि तो कसा करता येईल. आता याच्यामध्ये पुन्हा असं आहे की स्किल एम्बेडेड स्किल काय आहे, ते कोणी द्यायचं आहे, ते कसं द्यायचं आहे, त्याच्यामध्ये काही इनोव्हेशन्स असतात का. आत्ताचं नवीन इनोव्हेशन ऑनलाईन मध्ये जे आलं ते म्हणजे लँग्वेजेस कॅन बी टॉट ऑनलाईन with all phonetics and all things, everything. So now we can have a college or laboratory where you can learn any language in the world. So one can start a college with a single computer and students distributed all over the world. सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या वर पोरं विचार करायला लागली, की पोरं इतक्या प्रकारच्या गोष्टी करतात. मी पाहिले आहे जवळजवळ 70-75 प्रकारच्या वस्तू वाया गेलेल्या प्लास्टिक्स पासून तयार करता येतात. पण हे सगळे इनोव्हेशन्स असतात बरं का. म्हणजे प्लास्टिकच्या कॅरीबॅगची उशी तयार करणं किंवा गादी तयार करणं पेशंटसाठी, की जी कापसाच्या गादीपेक्षा किंवा फोमच्या गादीपेक्षा जास्त मऊ असते आणि ती त्रास देत नाही, अशी गादी प्लास्टिकच्या पिशव्यांच्या पासून तयार करणं हे इनोव्हेशन आहे. पण त्याची वीट तयार करणं प्लास्टिकच्या पासून, सिमेंटची वीट, प्लास्टिक एम्बेडेड सिमेंट ब्रिक्स, हे दुसरं इनोव्हेशन आहे. या प्लास्टिकची रिएन्फोर्समेंट देऊन रोड्स निर्माण करणं हे तिसरं इनोव्हेशन आहे. केमिस्ट्रीचे विद्यार्थी असतील तर त्यांना माहित असेल की केमिस्ट्रीमध्ये सतत लागणारी गोष्ट म्हणजे व्हॅक्यूम पंप. तो ऑइल कूल्ड व्हॅक्यूम पंप असतो आणि तो नेहमी ऑइल लीक होत असतं. तिथं सगळी लॅबोरेटरी घाण होत असते. एकाने असं इनोव्हेशन केलं की ह्या व्हॅक्यूम पंप जर लाईट शिवाय चालला तर काय होईल, विदाउट इलेक्ट्रिसिटी. व्हॅक्यूम पंप विदाउट इलेक्ट्रिसिटी. इनोव्हेशन सुरू होतं एका कल्पनेपासून. अ सिंगल आयडिया, नॉट द लॅबोरेटरी, नॉट द इन्फ्रास्ट्रक्चर इज नेसेसरी फॉर अ रिसर्च और इन्व्हेन्शन. इट्स द आयडिया. One can incubate the idea, lead to innovation. मग कल्पना अशी आहे की सतत लाईट जाते, ऑइल पंप बिघडतात, तर मला व्हॅक्यूम पंप तयार करता येईल का, की जो इलेक्ट्रिसिटीवर चालणार नाही. ओके, दिस इज एन आयडिया. देन व्हॉट इज इनोव्हेशन. इनोव्हेशन असं आहे की आय स्टार्ट थिंकिंग सायंटिफिकली. मग आंबा घाटामध्ये माझा एक विज्ञान आश्रम आहे, त्याचं नाव आहे जगदीशचंद्र बोस विज्ञान आश्रम. कधीतरी भेट द्या तुम्ही तिथं. इट इज अ प्लेस फॉर डुईंग सायन्स. प्लेस फॉर डुईंग सायन्स म्हणजे सायन्स करण्याची गोष्ट आहे, सायन्स वाचण्याची आणि मल्टिपल चॉईसवर उत्तरं देण्याची गोष्ट नव्हे. सायन्स इज थिंग ऑफ डुईंग. आणि मग त्याच्यामध्ये हा प्रश्न आला की कशा पद्धतीने विचार करायचा. मला प्रेसिपिटेट हा फिल्टर करायचा आहे, तर मला किती व्हॅक्यूम लागतो. तर मला सर्वसाधारणपणे 250 ml च्या फ्लास्क मध्ये हवा काढून घ्यायची. सो इफ आय हॅव अ पंप हॅव्हिंग वन वे वॉल, I can remove that much air
विथ माय हँड. माझ्या हातानं पंप म्हणजे सायकलचा जो पंप हवा भरतो त्यातलं वायसर उलट टाकलं की तो हवा काढून घेतो. तेव्हा असा एक पंप असेल तर मला फिल्टरेशन करता येतं, पाहिजे तेवढा व्हॅक्यूम तयार करता येतो. हा व्हॅक्यूम अनेक ठिकाणी वापरता येतो. म्हणजे घशामध्ये काय अडकलं तरी हा व्हॅक्यूम वापरता येतो. तुम्हाला इतर काही सक करायचं असेल तरी हा व्हॅक्यूम वापरता येतो. आणि लॅब मधला व्हॅक्यूम पंप हा फक्त 200 रुपयामध्ये तयार होतो. हे इनोव्हेशन आहे. या इनोव्हेशनचं इन्क्युबेशन केलेलं आहे आणि इन्क्युबेशन नंतर याच्यामधनं एक चांगला व्यवसाय तयार होतो. दुसरं एक इनोव्हेशन आहे की एक आपल्याला अशा भाषेत सांगितलं की नाही माहित नाही मला, की जर तुम्हाला एक दोरी आहे आणि या दोरीच्या साह्यानं तुम्हाला जास्तीत जास्त जमीन अक्वायर करायची आहे, मग ही दोरी तुम्ही कशी टाकाल? एक लँड आपल्याला एकत्र करायची आहे, एक दोरी आहे, मग मी एखादा माणूस त्रिकोणी लँड घेईल, दुसरा चौकोनी घेईल, पुढचा एखादा षटकोनी घेईल. पण कोणत्या आकाराची लँड घेतल्यानंतर तेवढ्याच दोरीच्या आकारामध्ये परिघामध्ये मला जास्तीत जास्त लँड मिळेल? याचं उत्तर आहे सर्कल. सर्कलमध्ये कमीत कमी परिघामध्ये जास्तीत जास्त क्षेत्रफळ मावतं. इट्स अ नॉर्मल सेकंडरी स्कूल मधली गोष्ट आहे. सगळ्यांनी पाहिले की नाही माहित नाही, पण सेकंडरी स्कूल मधली गोष्ट आहे. पण ही सेकंडरी स्कूल मधली गोष्टची आयडिया जर केली तर काय करता येतं? तर आपण सगळेजण एका रोगाच्या शिकारात आहोत. हा रोग दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तयार झाला. त्या रोगाचं नाव आहे क्युबिझम. म्हणजे आम्हाला सगळं चौकोनी पाहिजे असतं. म्हणजे घर चौकोनी बांधायचं, त्या टेबल चौकोनी ठेवायची, फर्निचर चौकोनी करायचं, कॉट चौकोनी असला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये क्विक फिट होत. घर गोल असलं पाहिजे, फर्निचर अर्धगोल असलं पाहिजे, याचा आपण कधी विचार केलेला नाहीये. आणि त्यामुळं आपले थर्मोस्टॅट जे असतात, असं एक चौकोनी पेटी असते ज्याच्यामध्ये बाटल्या ठेवायच्या असतात आणि कॉन्स्टंट टेम्परेचर तयार करायचं असतं. हे कॉन्स्टंट टेम्परेचर तयार करण्यासाठी चौकोनी का असावा? कारण त्या पेटीचा अर्धा भाग आहे तो स्टरर आणि हिटरनं व्यापलेला असतो. मग 5-6 बाटल्या कशा तरी बसतात आणि त्याला 15-20 हजार रुपये द्यायला लागतात. एका इनोव्हेशन मध्ये हा संपूर्ण थर्मोस्टॅट ज्यावेळेला गोल केला तेव्हा चौकोनीला जेवढं मटेरियल लागतो तो तेवढ्याच मटेरियल मध्ये पहिल्यापेक्षा दुप्पट बाटल्या बसायला लागल्या. आणि हॅलो, हा सर, येतोय हेर मी ओके. हा तर मी जे म्हणत होतो की त्यामध्ये इनोव्हेशन हे कुठं कुठं असू शकतं, की इनोव्हेशन मध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मला आहे हे जग पसंत नाहीये. ह्या जगामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि बहुसंख्य लोक त्या प्रॉब्लेम्सना जुन्या पद्धतीने हाताळत आहेत. मला ह्या प्रॉब्लेम्सना नव्या पद्धतीने हाताळायचं आहे. आणि मग याची आयडिया कशातूनही मिळते. म्हणजे एक इनोव्हेशन एन्व्हायरमेंट मधलं आहे, त्याचं नाव आहे रिड्यूस, रिसायकल, रियूज. दिस स्लोगन इन इटसेल्फ इज अ इनोव्हेटिव्ह स्लोगन. मग रिड्यूस याची सुरुवात कुठं झाली तर त्याची फार मजेशीर गोष्ट आहे की गौतम बुद्धांच्याकडं त्यांचा एक शिष्य गेला आणि तो शिष्य असं म्हणाला की भंते, माझं जे उत्तरीय आहे, माझं जे वस्त्र आहे ते मला बदलायची परवानगी द्या, नवीन घेण्याची परवानगी द्या. बुद्ध म्हटले की तुझं जे जुनं वस्त्र आहे त्याचं काय करणार आहेस फाटलेल्याचं? तो म्हटला की माझं अंथरूण खूप चिंध्या झालेला आहे आणि म्हणून मी या जुन्या उत्तरीयाच्या मी अंथरूण म्हणून वापरणार आहे. मग ते चिंध्या झालेल्या अंथरुणाचं तू काय करणार आहेस? तो म्हणाला त्या चिंध्या झालेलं जे अंथरूण आहे ना ते माझं पायपुसणं आहे ना, ते फारच वाया गेलेलं आहे गुहेत येण्याचं, आणि म्हणून पायपुसणं म्हणून ते शिवून वापरणार आहे. मग ते चिंध्या झालेल्या पायपुसण्याचं तू काय करणार आहेस? नाही म्हटले काय की त्याच्या मी वाती तयार करणार आहे आणि मग संध्याकाळी मला अभ्यास करायच्या वेळेला त्याचे दिवे लावता येईल. याच्या प्रत्येक स्टेजवर एक एक इनोव्हेशन आहे. हे इनोव्हेशन रियूजला उपयोगी पडतं.
रिसायकलला उपयोगी पडतं. मग तुम्हाला असं लक्षात येईल की प्रचंड प्रकारची पोटेन्शियल याच्यामध्ये आहे. म्हणजे जे मी शाहू कॉलेजमध्ये केलं, जे मी इथं जयसिंगपूरमध्ये करतोय, एक साधी स्लोगन, इनोव्हेटिव्ह स्लोगन आहे, बॅन कॅरी बॅग्स, यूज साडी बॅग्स. जुन्या ज्या साड्या असतात टेरिकॉटच्या, नायलॉनच्या, ज्या सगळ्या सिल्कच्या साड्या, या सगळ्या आजकाल बोहारणी घेत नाहीये. कारण बोहारणी का घेत नाहीत, तर बोहारणी घेत नाहीत कारण मशीन पुसायला त्याचा उपयोग होत नाही. आपण जे सगळे कॉटनचे कपडे देतो ना, बनियन वगैरे, अंडरपॅन्ट, हे सगळे मशीन पुसायला मशीन शॉपला वापरत असतात. मग या बायका 10 रुपयाला पण ती साडी घेत नाही, जी एकेकाळी 500 रुपयाची, 1000 रुपयाची असते. पण ती देखणी असते, ती पूर्ण फाटलेली नसते, डिझाईन चांगलं असतं. त्याच्या जर पिशव्या केल्या तर काय होईल, एक मोठा कचरा कमी होईल. दिस इज इनोव्हेशन. या पिशव्या मी मोफत देऊ शकतो, मी त्याच्यापासून एक व्यवसाय तयार करू शकतो. आणि प्लॅस्टिकच्या पिशवीपेक्षा ही पिशवी प्रचंड भक्कम असते. 10 किलो धान्य ठेवलं तरी ती पिशवी फाटत नाही. म्हणजे मग एक इनोव्हेटिव्ह आयडिया आहे, बॅन कॅरी बॅग्स, यूज साडी बॅग्स. त्यातनं एक व्यवसाय तयार झाला आणि पर्यावरणाचं रक्षण झालं. एक इनोव्हेशन असं आहे की प्लास्टिक केमिस्ट म्हणून मी प्लास्टिकला कधी हा ठीक आहे, ऐकू येते? हा, येस येस. ओके. हा, तर दुसरी गोष्ट आहे की भाजीपाल्यामध्ये विषारीपणा आहे, भाजीपाल्यामध्ये कीटकनाशकं वापरली जातात. मग कितीतरी इनोव्हेशन आहेत ना. म्हणजे विकण्यासाठी शेतकरी मंडळी सुद्धा BHC सारखी अत्यंत विषारी पावडर धान्याला लावतात, त्यात किडे होऊ नयेत म्हणून. त्या लोकांना कल्पना नाहीये. पण मला तसं सुद्धा धान्य टिकवायचं असतं, कारण मनुष्य प्राण्यानं शेती करायला सुरुवात केल्यापासून धान्य आहे, ते साठवलं जातं. परंतु आत्ता माझ्याकडे त्याचं संरक्षण करण्याची गोष्ट नाही आहे. इनोव्हेटिव्ह म्हणून कडेगावच्या एका पोरानं आमच्या काय केलं की मीठ, कारण मिठाला किडे लागत नाही, लिंबाचा पाला आणि निरगुडीचा पाला एकत्र केला आणि धान्याची पावडर तयार केली. विषारी नाही, झाडून काढता येते आणि तरीही कीड लागू देत नाही. दिस इज इनोव्हेशन. ह्याच्यासाठी सायन्सला शिकण्याची, BSc ला वगैरे असण्याची अजिबात गरज नसते. तिसरी गोष्ट, मी कुंडीमध्ये किती, मी माझ्याकडे 4 बाय 12 फूट एवढ्या जागेमध्ये गेल्या वर्षी 11 पिकं घेतली होती. एका वेळेला 82 भोपळे घेतलेले होते आणि त्याला कुठलंही फर्टिलायझर बाहेरचं वापरलेलं नव्हतं. वाशी कॉलेजमधला माझा एक विद्यार्थी होता, कॉमर्स साईडचा होता, तृप्तेश शेट्टी त्याचं नाव. आणि मी नॅकच्या दरम्यान गांडूळ खत कसं तयार करायचं घरच्या घरी याच्या संदर्भात एक ट्रेनिंग घेतलं होतं. पण इनोव्हेशन त्याचं असं की त्यांना गच्चीत टांगण्याजोगं मोती म्हणजे मनी लावलेलं मोठे मोठे एक विणलेलं एक छान युनिट तयार केलं गांडूळ खताचं. आणि ते गांडूळ खताचं युनिट गच्चीमध्ये लावता येतं. त्याच्यामध्ये आपले भाजीची देठ, उरलेलं अन्न सगळं टाकता येतं. 3 महिन्यामध्ये गांडूळ खत तयार होतं. हे युनिट तो पूर्वी 200 रुपयाला विकायचा, आता 500 रुपयाला विकतो. युनिट, त्यातली गांडूळं, सुरुवातीचं शेण, एवढ्या सगळ्या गोष्टी तो 500 रुपयाला विकतो. आणि दर 3 महिन्यानं ते भरल्यानंतर ते घेऊन पण जातो. आणि आता त्याचा व्यवसाय आहे की त्याच्यावर एक कार घेतलेली आहे त्यानं. या सगळ्या सोसायटी मधल्या प्रत्येक घराचं गांडूळ खत तो गोळा करतो, 20 रुपये किलोनं विकतो. हे 500 रुपये सुरुवातीचे आलेलेच असतात. आणि आज शेकडो घरं त्यानं गांडूळ खताच्या पद्धतीनं जोडल्यामुळं त्या लोक म्हणतात की त्या भागातले उंदीर कमी झालेले आहेत. कारण उरलेलं अन्न खाल्ल्यामुळं उंदीर माजतात आणि घरातल्या सगळ्या गोष्टी कुरतडायला लागतात. ही उंदरावरचं औषध न करता सुद्धा गांडूळ खत तयार केलं जातं. आणि त्याचा पुढचा भाग आता काही माझे विद्यार्थी इनोव्हेशन करतायत, ते म्हणजे गांडूळ खत, अधिक लाकडाचा भुसा, अधिक माती आणि 4 बिया, 1 कुंडी, 1 स्प्रे पंप, असं सगळं युनिट ते 500 रुपयाला देतात. म्हणजे प्रत्येक माणूस आपल्या घराला लागणारी वांगी त्याच्या गच्चीत पिकवू शकतो. गच्चीत नसेल तर ज्या बाजूला ऊन येतो त्या भिंतीला, खिळ्याला अडकवू शकतो. पण स्वतः पिकवलेलं स्वतः करणं, हा जो एन्जॉयमेंट आहे, ही एन्जॉयमेंट माणसाला देता येईल, हे इनोव्हेशन आहे.
त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू पुरवण्याचा व्यवसाय करण्याचा विचार करणं हे इन्क्युबेशन आहे आणि प्रत्यक्षात त्याचा विचार व्यवसाय करणं हा स्टार्टअप आहे. मोहन कांबळे कन्सल्टंट आहेत ते, म्हणजे परदेशला प्लांट बेस्ड डाईज पुरवणं आणि त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणं हे त्यांचं काम आहे. आमच्याकडे वेबिनार झाला परवा या विषयावर आणि त्यानंतर माझं इंट्रोडक्शन मधलं बोलणं होतं आणि नंतर आम्ही फोन आणि त्याच्यामधून एक अतिशय चांगला व्यवसाय आकाराला येतोय. तो म्हणजे आपल्या सगळ्यांच्या टी शर्टवर अमेरिकेचा झेंडा असतो, ऑस्ट्रेलियाचा झेंडा असतो, चे गवेरा असतो, एखादा खेळाडू असतो. खरंच याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करता येणं शक्य आहे ना. मग इनोव्हेटिव्ह आयडिया अशी आहे की ऑर्गॅनिक कॉटन पासून निर्माण झालेला शर्ट ऑर्गॅनिक डाईच्या साह्यानं तो रंगवायचा आहे आणि ऑर्गॅनिक डाईच्या साह्यानं प्रिंट करायचा आहे. प्रिंट करताना भारतीय मातीतले संदेश त्याच्यावर असतील. म्हणजे त्यामध्ये महात्मा गांधींचं चित्र असेल आणि त्याच्या खाली सत्य पथ पे चल असं लिहिलं असेल. आता सत्य पथ पे चल हा इतका आकर्षक स्लोगन आहे, किंवा सुभाष बाबू असतील, भगतसिंग असेल, त्यांची स्लोगन असेल, नेहरूंची स्लोगन असेल, अल्बर्ट आइन्स्टाईनची स्लोगन असेल. बरं, यांच्या नावावर आणि फोटोवर कॉपीराईट नाही आहे, त्यामुळे मी वेगळा आहे. लोक चित्राचे टी शर्ट काय घालतात, तर मी वेगळा आहे, मी स्पेशल आहे असं मित्रांना सांगायचं असतं. त्याचं हे स्पेशालिटी जास्त चांगली जर केली तर त्यातून एक व्यवसाय निर्माण होतो. सो इनोव्हेशन इज युजिंग कॉटन फॅब्रिक ऑर्गॅनिकली ग्रोन, डायिंग इट विथ ऑर्गॅनिक डाय and printing it with organic dye with innovative Indian slogans and pictures. म्हणून इनोव्हेशन कुठल्याही क्षेत्रामध्ये होऊ शकतं. इनोव्हेशन मध्ये माझ्या काही विद्यार्थ्यांनी कडीलिंब नावाचा प्रकार असतो, माहित आहे? कडीलिंबाची पत्ते आपण टाकतो स्वयंपाकामध्ये, पण नेहमी मिळत नाही ते. वाळल्यावर त्याचा वास कमी होतो, पण पर्याय नसतो ना, सारखे मिळत नाही ते. आमच्या एका मुलानं N-हेक्सेन वापरून कडीलिंबाचं एक्स्ट्रॅक्ट काढलेलं आहे. ऑइल, इसेन्शियल ऑइल आहे. त्यातले 4 थेंब टाकले की कडीलिंब टाकण्याची गरज नाही आणि वर्षभर हे तेल टिकतं, त्याच्यामध्ये काही होत नाही. दिस इज इनोव्हेशन. इनोव्हेशन कॅन बी इन एनी फॉर्म. आणि रिसर्च मध्ये सुद्धा, रिसर्च मध्ये इनोव्हेटिव्ह रिसर्च नावाची जी गोष्ट आहे ती फार महत्वाची आहे. कारण रिसर्च मध्ये 2 अतिशय वाईट रोग आहेत. एक आहे भतीजावाद आणि दुसरा आहे रिपिटेशन. म्हणजे एका मेटलवर एकानं काम करायचं, दुसऱ्यानं फक्त दुसरा मेटल घ्यायचा, तिसऱ्यानं तिसरा घ्यायचा, 114 मेटल संपेपर्यंत रिसर्चची रांग लागत राहते, ज्यातून ज्ञान निर्माण होतच नाही. पण इनोव्हेटिव्ह रिसर्च काय असू शकतो? इनोव्हेटिव्ह रिसर्च इज आय एम युजिंग सम न्यू आयडिया लिडिंग टू न्यू रिझल्ट. म्हणजे ग्राफीनचा शोध हे इनोव्हेशन आहे. फुलेरीन, मोस्ट ब्युटिफुल मॉलिक्यूल इन द वर्ल्ड, बकीबॉल मॉलिक्यूल, इट्स इनोव्हेशन. ग्राफीन एम्बेडेड विथ सिल्वर नॅनो पार्टिकल्स, again one innovation. Soybean oil is one thing, but plastic from soybean oil is another thing. Then plastic surface for catalyst with the soybean polymer embedded with the metal nanoparticles. You can go to any extent. मला तर नेहमी वाटत असतं की केमिस्ट्रीतला रिसर्च सुद्धा आर्ट्सच्या मुलाला करायला दिला पाहिजे. तुम्ही परीक्षा घ्या ना, त्याला पुरेसं केमिस्ट्री येत आहे की नाही. शेवटी ही मक्तेदारी नसली पाहिजे. इनोव्हेशन ही मक्तेदारी मोडण्याचा व्यवसाय आहे. मक्तेदारी मोडण्याचं तत्व वापरलं की तुम्हाला कॉमर्सचे लोक सुद्धा फिजिक्स मध्ये इनोव्हेशन करताना दिसतील, ऑटोमोबाईल मध्ये इनोव्हेशन करताना दिसतील, अनेक पद्धतीने इनोव्हेशन करताना दिसतील. आणि म्हणून ही जी इनोव्हेशन्स आहेत ती इनोव्हेशन्स कशी करायची याच्याबद्दल शिक्षकांचा एक इनोव्हेशन ग्रुप असला पाहिजे. आता माझ्याकडे मी ज्या लॅबोरेटरीमध्ये बसलेलो आहे ती इनोव्हेशन R&D लॅब आहे.
इनोव्हेशन लॅब आणि R&D लॅब. काय असतं यामध्ये बाटल्या नाहीत, यामध्ये बाकी काही गोष्टी नाहीत. यामध्ये ड्राय लॅब म्हणतात त्याला. या ड्राय लॅब मध्ये काही टेबल्स असतात, चहा किंवा कॉफी घ्यायची सोय असते आणि चर्चा करायची सोय असते. कारण क्रांतीपासून विज्ञानापर्यंत सगळ्या गोष्टी गप्पा मारण्यातनं तयार होतात आणि गप्पा मारण्यातनं शिकणं हे पण इनोव्हेटिव्ह आयडिया आहे. बऱ्याच वेळेला असं वाटतं की मी म्हणजे नगरपालिकेचा नळ आहे आणि विद्यार्थी म्हणजे घागर आहे. वर्गात जायचं, नळ सोडायचा, नळ सोडताना बघायचं पण नाही घागर पालती आहे का उतानी आहे का ती आडवी आहे, ती कपॅसिटी काय आहे. आता आपल्याकडे तर 60 घागरी वर्गामध्ये असतात आणि प्रत्येक घागरीचा आकार वेगळा असतो, प्रत्येकाचं ओरिएंटेशन वेगळं असतं. आमचं पाणी सांडतं बरसतं, हेंदकाळतं बरसतं, सगळ्या घागरी भरत पण नाहीत, तरी देखील आम्ही खुश असतो. दिस इज नॉट लर्निंग. सो इनोव्हेटिव्ह वे ऑफ लर्निंग is to teach the students how to learn, and there can be n number of things. म्हणजे मी YC कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला असताना एक कोऑपरेटिव्ह लर्निंग नावाचा काही प्रयोग करत होतो. पार्टिसिपेटरी कोऑपरेटिव्ह लर्निंग म्हणजे माझ्याकडे इन्स्ट्रुमेंटेशनचा काही भाग शिकवायचा होता. त्याच्यामध्ये निरनिराळे मॉडेल्स असतात. सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर असतो, डबल बीम स्पेक्ट्रोमीटर असतो, आणखीन मॉडर्न स्पेक्ट्रोफोटोमीटर असतो. 3 मुलं एका वेळेला 3च्या डायग्राम काढतात सगळ्या मुलांच्या बरोबर आणि तिन्ही काय झालेलं आहे ते सांगतात आणि नंतर कम्पेअर करतात आणि मग मुलं विचारत राहतात की हे चांगलं का ते चांगलं. मग हे एकानं अतिशय चांगला प्रश्न विचारला. मी मला YC इन्स्टिट्यूटच्या आयुष्यामध्ये सगळ्यात चांगला प्रश्न कुठला आहे की स्पेक्ट्रोफोटोमीटर शिकवत असताना एक मुलगा म्हटला की मला तयार करता येईल का. दिस इज इनोव्हेटिव्ह आयडिया. म्हटलं का नाही तयार करता येणार. जस्ट यू सिम्प्लिफाय. स्पेक्ट्रोफोटोमीटर हे इन्स्ट्रुमेंट कशावर आधारलेलं आहे तर बियर लॅम्बर्ट्स लॉवर आधारलेलं आहे. मग बियर लॅम्बर्ट्स लॉ जर बघायचा असेल तर तुम्हाला काय पाहिजे, एक सोर्स पाहिजे, एक स्लिट पाहिजे, एक फिल्टर पाहिजे, एक डिटेक्टर पाहिजे आणि मध्ये पुढे ते सॅम्पल ठेवायला पाहिजे. मग हे 1,00,000-1.5 लाखाचं असलं पाहिजे असं काही नाही आहे. तुमच्या गरजा पूर्ण होतात. म्हणजे ही कल्पना किती सुंदर आहे की मी NMR तयार करेन, मी स्पेक्ट्रोफोटोमीटर तयार करेन, मी कॉलेजमध्ये बँक तयार करेन. ही कशी संकल्पना वाटते तुम्हाला. आमच्याकडे मी ती सुरुवात करायला लागलोय. काय कल्पना, 100 रुपये भरल्यानंतर बँकेचं सभासद होता येतं आणि 10 रुपयाच्या पटीत किती रुपये तुम्ही भरू शकता. तुम्ही कॉलेज सोडताना सगळे तुम्हाला व्याजासकट परत मिळतात. या बँकेचा उपयोग काय आहे मग फारसं व्याज मिळणार नसेल तर. पहिली गोष्ट, बँक इज द लॅबोरेटरी फॉर द कॉमर्स स्टुडंट्स. दिस इज इनोव्हेटिव्ह आयडिया. मी बँकेत कधीतरी व्हिजिट देऊन सगळ्या गोष्टी नाहीत येत मला. एक चेकचा कागद बघून मला चेकचा वापर समजत नाही आहे, DD काढता येत नाही, NEFT करता येत नाही, इंटरनेट बँकिंग करता येत नाही. पण माझीच जर बँक असेल तर दुसरा फायदा आहे. लोकांचे पगार असतात आणि पगाराच्या तारखेचा आणि विद्यापीठाची फी भरण्याचा काही संबंध नसतो. आणि मला आज पैसे नाही आहेत, मला 15 दिवसानं वडिलांचा पगार येणार आहे, पण 15 दिवसामध्ये 200 रुपयाच्या फीची लेट फीनं 500 रुपये फी होणार आहे, 500ची सुपर लेटनं 1200 होणार आहे. हा भुर्दंड त्या गरीब पोराला का बसणार आहे. जर ही बँक असेल तर एक विद्यार्थी आणि एक प्राध्यापक जामीन म्हणून राहिला तर त्याला 2,000 रुपयेपर्यंत लोन मिळेल. या लोनच्या साहाय्यानं तो फी भरेल आणि सवडीनं बापाचा पगार झाल्यानंतर लोन परत करेल. म्हणजे त्याचे पैसे वाचले, मला वेळेत फॉर्म भरून झाला आणि मुलांना बँकिंग शिकायला मिळालं. सो दिस इज इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिस. अशा अनेक प्रकारच्या इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस आहेत. पण त्याच्यासाठी इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस लागतो इनोव्हेटिव्ह ब्रेन. सो फ्रॉम वेअर इट विल कम. डू यू नो, पेल्याचा आकार, आपल्याला कितीतरी आकाराचे पेले आहेत, त्यातलं प्रत्येक डिझाईन हे एक इनोव्हेशन आहे. बोरूपासून टाक हे इनोव्हेशन आहे, टाकापासून पेन
शाईचं हे इनोव्हेशन आहे. पेनापासून बॉल पेन हे इनोव्हेशन आहे. जेल पेन हे इनोव्हेशन आहे. मार्कर हे इनोव्हेशन आहे. या प्रत्येक इनोव्हेशननं आपल्याला मोठ्या सुखाकडे नेलेलं आहे. कितीतरी प्रकार तुम्हाला दिसतील असे की जे तुम्हाला इनोव्हेट करता येतील. म्हणजे एक अडाणी बाई इनोव्हेटिव्ह आयडिया, मी दिल्लीमध्ये असताना, मी शेवटचं बोलतोय, मी खूप वेळ बोलायला लागलोय, तर दिल्लीमध्ये असताना इंटरनॅशनल एज्युकेशनल कॉन्फरन्समध्ये आताच आपल्याला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर आर कुंभार सर, प्राचार्य डॉक्टर आर कुंभार सर यांनी इनोव्हेशन किंवा रिसर्च या गोष्टींचा अगदी साध्या सोप्या भाषेत, म्हणजे रोजच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आपण करतो त्या पद्धतीमध्ये सांगितलं की इनोव्हेशन म्हणजे काय आहे, रिसर्च म्हणजे काय आहे. म्हणजे रिसर्च आणि इनोव्हेशनची जे शब्द ऐकतानाच इतके डिफिकल्ट वाटतात, त्याची इतकी सुंदर डेफिनेशन किंवा इतकी सहज सुंदर डेफिनेशन यापेक्षा वेगळी काय असेल. तर नक्कीच मुलांसाठी किंवा शिक्षकांसाठी किंवा ह्या फील्डमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकासाठीच ही गोष्ट प्रेरणादायी आहे की ऐकायला इतके जड वाटणारे शब्द करायसाठी इतके सोपे असू शकतात. अगदी सोपा फॉर्म्युला सरांनी सांगितला की तुम्ही तुमच्याकडचं क्युरिओसिटी. हो सर. डोंट वांट एनी इन्फॉर्मेशन, गो अहेड. ओके सर. तर अशा या सुंदर व्याख्यानासाठी मी सरांचे खूप खूप आभार मानते आणि याच्यानंतर या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणासाठी आजच्या आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर LD कदम सर यांना इन्व्हाइट करते. धन्यवाद नम्रता. आजच्या रिसर्च प्रमोशन कमिटी आणि IQAC मार्फत आयोजित इन्स्टिट्यूशनल इनोव्हेशन प्रॅक्टिसेस या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रमुख व्याख्याते जयसिंगपूर महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे मित्र आदरणीय कुंभार RR सर, या रिसर्च प्रमोशन कमिटीचे चेअरमन राऊत मॅडम, महाविद्यालयाचे उपप्राचार्य VB पाटील, दुसरे उपप्राचार्य काकासाहेब भोसले, माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्र. आपण आत्ताच सर्वांनी प्रिन्सिपल डॉक्टर RR कुंभार यांनी इनोव्हेशन याच्याबद्दल बोलल्यानंतर त्यांचं नॉलेज किती डीप आहे, त्यांच्याकडे किती आयडिया आहेत की विद्यार्थ्यांना, माझ्या सहकार्यांनाही जाणीव झालेली. पूर्वीही त्यांना तुम्ही ऐकलेलं आहात. इतक्या त्यांच्याकडे प्रचंड कल्पना आहेत की तुम्ही कुणीही इमॅजिन करू शकत नाही. म्हणजे आम्ही शिक्षक म्हणून काम करत असतो, आमच्यामध्ये सुद्धा काहीतरी इनोव्हेशन आलं पाहिजे शिकवताना. पुनश्च एकदा मी व्यक्तिशः कुंभार सरांचे आमच्या महाविद्यालयासाठी वेळ दिला आणि खूप खूप बहुमोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी अतिशय आभारी आहे. एवढेच मी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा देतो. कारण मला एक माहिती आहे कुंभार की त्यांना दिवसाचे 24 तास कमी पडतात. 24 तास कमी पडतात. दिवस जर 50 तासाचा असतील तरी त्यांच्याकडे अजून आयडिया आहेत, नवीन नवीन काय करण्याची उर्मी आहे त्यांना. आता त्यांचं वय बघता तरुणालाही लाजवणारे कृती असतात त्यांच्या सर्व. म्हणजे माझे सर्व सहकारी सुद्धा स्वतःला ही म्हणतील की बाबा आपण कुठेतरी कमी पडतोय. एक महाविद्यालयाचे प्राचार्य इतकं मोठं कार्य करू शकतात तर मी सुद्धा करू शकतो. तर पुनश्च एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. ओव्हर टू नम्रता. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी फिजिक्स डिपार्टमेंटच्या हेड डॉक्टर VS राऊत मॅडम यांना मी इन्व्हाइट करते. धन्यवाद नम्रता. आज आपल्या महाविद्यालयामध्ये रिसर्च प्रमोशन कमिटी आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने इन्स्टिट्यूशनल इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनाचं काम माझ्याकडं सोपवण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार सर यांचे सर्वप्रथम मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करते. सर सध्या शिक्षक आमदार म्हणून निवडणुकीला उभे आहेत. आम्हा सर्वांचा त्यांना पाठिंबा असणारच आहे, कारण इनोव्हेटिव्ह आमदार असले तर नक्कीच ह्या क्षेत्रात सुद्धा खूप छान इनोव्हेशन होतील.
सर सध्या खूपच बिझी आहेत. म्हणजे आम्ही गेले 15 दिवस हा कार्यक्रम प्लॅन करतोय, पण आज उद्या होत होत आज त्याला बरोबर मुहूर्त लाभला. सरांनी त्यांच्या अगदी बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आज आमच्यासाठी वेळ काढला आणि आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करते. सरांनी त्यांच्या बोलण्यामध्ये अगदी इनोव्हेशन टू इन्क्युबेशन आणि इन्क्युबेशन टू स्टार्टअप हा पूर्ण प्रवास वेगवेगळी उदाहरणं देऊन, वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह आयडिया देऊन सहज अगदी उत्तम रीतीने सांगितला. क्रिएटिव्हिटीच्या साह्याने आपण हे सगळं करू शकतो, की आपण नोकरी एका ठिकाणी मागायला जाण्यापेक्षा आपण नोकरी देणारे होऊ शकतो. हे फक्त आपण जर जेवढा जास्त विचार करू आणि इनोव्हेटिव्ह आयडिया काढू, त्यातनं हे सहज सुलभ शक्य होईल. सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं आणि रिसर्च प्रमोशन कमिटीची चेअरमन या नात्यानं मी सरांचे आभार व्यक्त करते. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर LD कदम सर नेहमीच आम्हाला सहकार्य करत असतात. सरांचं नेहमी प्रोत्साहन असतं की वेगवेगळे कार्यक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये झाले पाहिजेत आणि त्यांच्या सहकार्यातूनच सर्व कार्यक्रम घडून येतात. सरांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. त्याबद्दल रिसर्च प्रमोशन कमिटीचे चेअरमन या नात्याने मी त्यांचे आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ऑनलाईन रीतीने उपस्थित असणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाची अँकरिंग करणारी नम्रता कांबळे हिचे पण मी आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे टेक्निकल धुरा सांभाळणारे केमिस्ट्री विभागाचे ससाने सर यांचे मी आभार व्यक्त करते. हा कार्यक्रम प्लॅन करताना मला माझ्या सर्व कमिटी मेंबरचं सहकार्य लाभलं. स्पेशली पिस्ते मॅडम या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. आणि लास्ट बट नॉट लिस्ट सर्व विद्यार्थ्यांचे जे ऑनलाईन रीतीने उपस्थित आहेत त्यांचे आभार व्यक्त करते. आणि धन्यवाद. ओव्हर टू नम्रता. धन्यवाद मॅडम. या इतक्या सुंदर कार्यक्रमानंतर या कार्यक्रमाची आपण सांगता करतोय. हा कार्यक्रम इथे